नमस्कार मित्रांनो, आज आपण सहवास या विषयावरती काही भाष्य करणार आहोत। आपल्याला ते निश्चित आवडेल असं मला वाटतं। आपण कोणत्या व्यक्तीच्या सहवासात आल्यावरती आपल्याला काय वाटते आणि त्याचा आपल्या जीवनावरती सकारात्मक किंवा नकारात्मक कसा परिणाम होतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा परिणामामुळे जीवनामध्ये चढ आणि उतार हे निर्माण होतात, ते न व्हावे याच्याकरता सकारात्मक विचार करून सकारात्मक ऊर्जा आपण जवळ बाळगली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी जीवन जगण्याचा आनंद मिळू शकेल। तर माझा आजचा विषय आहे सहवास। सहवास हा चांगल्या व्यक्तीचा आणि चांगल्या गोष्टींचा हवा। 10 मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे तुम्हाला कळेल। 10 मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे तुम्हाला समजेल। 10 मिनिटे साधू संन्याशासमोर बसा, आपल्याजवळील सर्व काही दान करून टाकावे असे तुम्हाला वाटेल। 10 मिनिटे राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल। 10 मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे तुम्हाला वाटेल। 10 मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडी मोल आहे असे तुम्हाला वाटेल। 10 मिनिटे शास्त्रज्ञांसमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे तुम्हाला समजेल। 10 मिनिटे चांगल्या शिक्षकांसमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला निर्माण होईल। 10 मिनिटे शेतकरी कामगार यांच्यासमोर बसा, त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्डवर्क करत असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल। 10 मिनिटे सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल। 10 मिनिटे माऊलींच्या वारीत चला, आपोआप तुमचा अहंकार मीपणा गळून जाईल। 10 मिनिटे मंदिरामध्ये बसा, तुम्हाला मनःशांती मिळेल। 10 मिनिटे लहान बालकांशी खेळा, निस्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल। 10 मिनिटे आई वडिलांसोबत बसा, त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल। सहवास कुणाचा हे फार महत्त्वाचे असते, म्हणून मित्रांनो, सहवास हा नेहमी चांगल्या व्यक्तीचा असावा आणि विशेष करून साधू संत किंवा कथा प्रवचन या सहवासात जर आपण आपला आयुष्याचा जर काळ व्यतीत केला तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन आपल्या सुखामध्ये, आनंदामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखाची उधळण झाल्याशिवाय राहत नाही। त्याकरिता सहवास हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। म्हणून सहवास कुणाचा असावा, सहवास कुणाचा करावा, सहवासात कुणाचे जावे, कुणाचे जाऊ नये हे आपल्याला पुढच्याही भागामध्ये आपल्याला बघता येईल, सांगता येईल। त्याचप्रमाणे आज आपण इथेच थांबूया। आजचा सहवास हा विषय तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।